नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं आहे माहिती का, हसवणं अतिशय कठीण आहे आणि हसवणाऱ्या लोकांना ना खरं तर डॉक्टर असं म्हणायला पाहिजे. कारण आपण हसलो ना की आपल्याला स्ट्रेस असेल तो लगेच निघून जातो. त्यामुळे हसवणाऱ्या लोकांना मी खूप मनापासून नमस्कार करतो. आणि म्हणूनच आज मी जास्त बोलणार नाही, कारण आपल्याकडे एक हसवणारी जोडी आलेली आहे. फू बाय फू तुम्ही बघत असालच झी मराठीवरचं. तर त्यामध्ये 4 जण फायनलला पोहोचलेले आहेत. त्यातली एक जोडी इथं आलेली आहे. आपण त्यांच्याकडे वळूया, त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचे अनुभव शेअर करूया. नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. विकास कसा काय बरा आहे? माना ओळखली हो ना? ओळखली हो ना? वलिकली म्हणजे विकास समुद्रे आणि सुप्रिया. कथा आहे काय कथा आहे? कथा तू कथा आहे. हा, मी मस्त. अच्छा, कथा. हा, कथा आहे. कथा. ओके, बरं. मला तर आपण एक तर हसायला मला स्वतःला आवडतं आणि त्यामुळे मला असं तुम्हाला विचारायचं वाटतं की 3 महिने अहोरात्र मेहनत घेऊन तुम्ही म्हणजे शेवटच्या 4 जणांमध्ये पोहोचलेला आहात. तर मुळात मला असं विचारायचं वाटतं की सुरुवात कशी झाली, ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा असं तुम्हाला का वाटलं, आणि भाग घेतल्यानंतर हे जे तुझं बोबडं ते झालं का? ओके. मुळात आमची जोडी तयार झाली ती खूप नंतर झालेली आहे. बरं. कारण सुप्रिया फ्रॉम द टॉप या कॉम्पिटिशन मध्ये आहे. त्यानंतर मग तिची जोडी वेगळी होती, मग ती एलिमिनेट झाली. नंतर माझी वाईल्ड कार्ड एंट्री झाली. त्यानंतर मी एलिमिनेट झालो आणि नंतर कॉलबॅक राऊंडला जोडी शफल करून आमची एक जोडी तयार झाली. आणि अगदी पहिल्या एपिसोड पासून ते आतापर्यंत वी आर द टॉपर्स. बरं. सलग आम्ही सगळे एपिसोड दणकवून काढलेले. तुझं ते बोबळे बोलायचे जे आहे तुझं ते कसं काय छापलेलं तुला? ते ऍक्च्युली मी असं सहज एकदा ह्याला बोलताना ह्याच्याशी बोलत होते. काय लय विकत कथा आहे तू, आता नव्हतं ना तुला, आपण तिथे जाऊया ना. तो म्हणाला की तुला ही भाषा येते बोलता? म्हटलं हा, बोबड्याची भाषा येतात काय? तर मग हा म्हणाला आपण त्याच्यावर काहीतरी एक एपिसोड करूया. मग रात्री असं काहीतरी मला डोक्यात आलं की असं काहीतरी आपण एक सिक्वेन्स तयार करूया. मग मी सकाळी 7 वाजताला फोन केला. म्हणजे विकास असा एक डिरेक्टर असतो आणि त्याच्याकडे येणारी ती मुलगी जी असते ती गेटअप वाईज हिरोईन दिसली पाहिजे, पण तोंड उघडल्यावर माती असं ते दिसलं तरच म्हटलं ती मजा आहे. आणि तुझं बाणकोटी कसं काय सापडलं? बाणकोटी म्हणजे मुळात नाटक व्यावसायिक यादा कदाचित पहिल्यापासून, त्यामुळे लोकांच्या ते डोक्यात हॅमर. पहिली फिल्म नवरा माझा नवसाचा सचिनजींची, त्याच्यात सुद्धा मी बाणकोटी. त्यामुळे हल्ली फुबाईपूच्या आधी सुद्धा लोक चिपळूणकर असेच हाक मारतात. कोणी नाव घ्यायचं काय तसदी घेत नाही किंवा माहितही नसेल काय बऱ्याच वेळेला. विकास चिपळूणकर असंच फेमस आहे. बरं, मला सांग, तू खायला तुला आवडतं ना? हो, प्रचंड. आणि बनवायला सुद्धा? अरे म्हणजे काय, मी एक उत्तम स्वयंपाकी आहे. घरात तुम्हाला सांगतो, अगदी चहा बनवण्यापासून जेवण, नाश्ता, अगदी रात्रीची भांडी धुण्यापर्यंत सगळं मीच करतो. बर. हा, क्या बात आहे. बायकोला त्रासच नसेल. बायकोला त्रास अजिबात नाही. आणि तुला? हो, मी नॉनव्हेज जास्त बनवते. नाही, पण आम्ही अनुभव घेतलाय तसं काही सुप्रियाला स्वयंपाकातलं काही विशेष काही जमत नाही. अरे सेटवर कुठे करणार स्वयंपाक? घरी नाही आलो मागे, तेव्हाही काही नाही. म्हणजे जेवणाच्या नावाखाली पोहे वगैरे बनवून दिले होते तिने. आणि शेंगदाण्यांच्या ऐवजी तिने चणे टाकले होते. असं कुठले पोहे असतात का, चणे पोहे? सुप्रिया असेल असते. पण आपलं तिचा नवरा बाजूला बसला होता म्हणून आपलं खाल्लं गपचूप. पण बरे झाले होते ना? छान झाले होते. म्हणून तर लगेच बायकोला फोन करून सांगितलं मी जेवायला येतो, ठेवू काहीतरी. ओके, आमचे रसिक प्रेक्षक वाट बघतायत. आपण किचन मध्ये जायचं आणि तू एक पदार्थ बनवणार आणि तू दुसरा पदार्थ. नाही, ती उगाच आपल्या शोचा फियास्को होईल. माझा आहे का, मी उत्तम सगळे पदार्थ बनवतो. ठीक आहे, ते तुमच्यात ठरवा तुम्ही. नक्की बनवा. मला फक्त सपोर्ट कर, कुठे काय मला लागलं कुठलं. हा, जरा दे, काय दे, तेवढी चमचेगिरी केलीस तरी खूप झालं. बाकी मी सगळं करून घेतो. ओके, चला आपण जाऊया किचन. बरं विकास, येतेस का ग? ही तशीच राहिली. नाही येणार ती. बरं, मला सांग, तू आज काय काय करायचं ठरवलं? सांगतो सर, फक्त तुम्ही बघत जा. सुप्रिया ये. सुप्रिया, मदत करशील ना? हा, का उगाच आपलं उभे. हा, चला. अरे वा, गॅस ऑन आहे ऑलरेडी. चला सुरू करूया. नाही, पहिले सांग ना. पहिलं साहित्य सांग ना. म्हणजे असं करूया. बरं, ठीक आहे. हे बघा, हे हिरवे वाटाणे, हळद, गाजराचा किस, लाल मिरच्या बारीक बारीक कापलेल्या आहेत, हा तंबाखू, आणि हे काय बरं काहीतरी आहे ते नंतर मला कळत सांगतो. हे कळतच नाही. बरं असू दे, हळूहळू आपण जसं करत जाऊ ना तसं मी तुम्हाला सांगत जाईन. बऱ्याच गोष्टी एकदम आठवायला जरा कठीण आहे. म्हणजे तुझ्या मते हे हिरवे वाटाणे आहेत?
हो. हे हळद आहे. हा बरं, आता काय पुढे करायचं? आता मी गॅस ऑन आहे. हा. हा आणि मग चालू करतो आता. बघत राहा फक्त काय बनवत ते. हा? ओके. हा काय करतोस काय? हा? हे काय करतोयस? ते हे सगळं याच्यात टाकणार ना आपण. जेवण बनवायचं ना तर सुरू करायचंय ना. हो, हो. मग हे याच्यात टाकणार आणि मग हे असं डायरेक्ट असं उलट गॅसवर. नाही नाही काय होतंय माहितीये त्याने इथून टाकले सर जास्त गॅस मला अवघड आहे, अवघड आहे. तू ट्राय मारा चल नो प्रॉब्लेम मी आहे ना. ट्राय मार म्हणजे मीच करणार आहे. हा, चल. ह्याच कळलं तुला ह्याच्यावर काय येतं ते हा, अंदाज कळलं. आला, हा अंदाज आला. बरं, आता तू मला सांग साहित्य खरं खरं. हे तांदळाचं पीठ आहे, ही शिजवलेली चणा डाळ आहे, गूळ आहे, केशर आहे, वेलची पूड आहे, तूप आणि मीठ. बरं, आपण काय बनवतोय हे आपण काही बोललोच नाही. उकडीच्या करंजा. उकडीच्या करंजा. उकडीच्या करंजा. उकडीच्या करंजा. गरमीत उकडतं तेव्हा ज्या करंजा खात. जरा 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 थांबशील का? सॉरी सर. असे पदार्थ. पाणी घ्यायचं त्याच्यात उकड करायची. हा ओके. बस बस. बस. हा थोडस मीठ घालायचं. ओके. आणि केशर घालायचं पाण्यात. हे काय आहे? केशर हा लाल मिरच्या नाहीये. नाही. किती घालू? जरा जरा. हा कारण हा गोड पदार्थ आहे. बर. हा नशीब कळलं. आता याच्यात उकड घाल. मीठ घालायचं. तांदळाचं पीठ. हे आम्ही उकड जरा नीट करून घेतो. आपण थोडीशी विश्रांती घेऊया का? तू दमलायस ना खूप काम करून. हा प्लीज. खूप त्रास होतोय. खूप त्रास होतो. थकवा आलाय तुला. थकवा. हं. आणि आता आपण पुढे जातोय. तुझं काय चाललंय विकास? नाही तिने सगळं असं ते सांडवलंय ना ते मी जरा व्यवस्थित नीट करून घेतो म्हणजे तुम्हाला पण बरं नंतर. आता मी काय करतो पीठ हे मळून घेतो चांगल्यापैकी. बरं, जरा पलीकडे घेतोस का तू? हे इकडे घेऊ. हा? त्याने काय होईल? आमच्याकडे आहे हे आम्ही मळलेलं आहे आमच्याकडे. ते आम्ही घेऊन काय आहे सतत त्याच्या हाताला काम पाहिजे. लक्षात ठेव. हे घे, घे. हा. तिकडे जा आणि करत बस. हा मग? आता आम्ही हे घेतो ना तू पण ते घट्ट हा, करते. ते होईल मी तोपर्यंत इथे लक्ष देतो ना काय हिचा भरोसा नाही हो कधी काय करेल. मला बारीक लक्ष ठेवावं लागतं सतत. बरं ही आता उकड आपण काढलेली आहे त्याचा गोळा करून घ्यायचा ओके. आणि हे मिक्स करायचं आपल्याला. हो हे आहे ना. हे आपण हे एक्झॅक्ट काय मला सांग. चण्याची डाळ म्हणजे आपण पुरणपोळीसाठी जसं करतो ना तसं सेम. आणि हे मिक्सर मधून हे काढलं. हो चण्याची डाळ गुळ आणि वेलची पावडर. चण्याची डाळ शिजवलेली त्यानंतर हे गुळ आणि हे वेलची पावडर. वेलची हे सगळं आपण Mix मिक्सर मधून काढलंय. ओके. आता आपण याची पारी लाटूया. पोळपाट लाटणं तिथे रेडी हा, आहे. हे, ते दे. तुला मारायचंच आहे मला त्यांनी आता. मी दिलंय ते नीट कर. घ्या. हे आपण याला थोडस तूप आहे आपल्याकडे. तुपाने काय करते? अच्छा कडा. थोडंसं कडा. मी तुम्हाला एक विचारू इच्छितो. 3 महिने तुम्ही सगळे एकत्र आहात तर ऑफ स्क्रीन बऱ्याच गमती जमती होत असतील. तर त्यातली एखादी आठवण आहे का? आठवण म्हणजे रिसेंटच अशी आहे की आमच्या आता 4 जोड्या फायनल आल्या. ऑब्व्हियसली फायनल आल्यानंतर आपण SMS वोटिंग अपील करतो. ते नाही सांगायचं. थांब ना. नाही प्लीज प्लीज. तर एक साधारण असं असतं की मी विकास मी सुप्रिया आणि मग आमचे नंबर ह्या तेव्हा असं आपण करतो. झालं पहिलाच वोट अपील आमचं. नमस्कार मी विकास. ही म्हणाली मी समुद्रे. अरे ठीक आहे ना जोडी करतोय आपण मान्य आहे मला पण एवढं माझ्या आडनावापासून एवढी समोरच होते ना ती एखादी गोष्ट करताना. करेक्ट. आता हे करंजी सारखं आपण कापून घेऊया. कडा कापून घेतेस? हा कडा. ओके. फार नाही कापायची कारण हा व्हेरी गुड. बरं आता हे आपण उकडायला टाकू. जमतंय ना? जमतंय. घरी मला ट्राय करायला हरकत नाही. हा हे किती वेळ ठेवायचं? साधारण 10-12 तास? नाही एवढा कशाला एक 9 तास पर्यंत पण पुरेसं. नाही विकास प्लीज तुला काही कळत नाही. तू शांत बस जरा. 10 मिनिटात होणार आहे. 10 मिनिटावर उगाच काहीतरी फेकतो विकास. माहित नाही काही नाही. माझी रेसिपी वेगळी आहे ही बनवते ते वेगळं आहे. बरं मला एक सुप्रिया सांग. हे तो होईल 10 मिनिटात पण तुमचं कुठलं स्किट एकदम फेमस झालं म्हणजे लोकांच्या नजरेला पडलं लोकांनी तुम्हाला फोन केले?
एक तर आम्ही ते फोनचं केलं होतं, म्हणजे आता हल्ली आपण कुठली समजा एक सेवा ऍक्टिव्हेट करायची असेल हो. तर खूप त्रास देतात तिकडची लोक, आता हे करा, हे बटन दाबा, ते बटन दाबा. बरोबर. तर ते आम्ही एक केलं होतं. हा अग्री आणि अग्री ना Agree पहिलाच केलं आमच्या होतं. जोडीचा पहिलाच पहिला episode होता तो. परफॉर्मन्स, आणि त्याला आम्ही पहिल्या परफॉर्मन्सला पहिला तडका घेतला होता. बर पहिला तडका मार्के तू तो शेवटपर्यंत. घेतला. तर त्यातलं एक छोटस करून दाखवूया. हा ओके. याने कस्टमर केअरला फोन लावलाय हा की आता त्याला एक हॅलो ट्यून पाहिजे रसिकाच्या लग्नाला, म्हणून त्याने असं लावलंय. वेलकम टू कस्टमर केअर सर्व्हिस. ते आले बाई इंग्लिश पारायला लागली पारा. व्हॉट कॅन आय डू सर? ये डू काय कॅरम खेळते काय? आय स्पीक इंग्लिश डायरेक्ट कमिंग फ्रॉम वसई, विरार, डायगाव, डोंबिवली, कल्याण, खारदांडा. कळलं काय? व्हॉट वॉज द पर्पज ऑफ इंडियन अटॅक एक्सपिडिशन वॉज टू स्टडी द अंटार्क्टिका सायंटिफिकली अँड ओरिजिन ऑफ मॉन्सून वॉकिंग टॉकिंग शिवाजी वॉज ग्रेट. पुट दॅट छत्री इन दॅट कॉपडा. आता बोल. आमच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. आयली की नाही मराठीवर? हा? सुरुवात. फर्स्ट क्लास. हाय हाय क्या बात आहे. वा, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अप्रतिम. झालंय ना? हो. खाणार आहे फक्त, बाकी काही नाही. ओके. आणि आता हे सर्व करताना आपल्याला फक्त याच्यावर तुपाची धार तुपाची सोडायची धार. आणि साजूक तूप. खायला सुरुवात करायची. सुरुवात. तुम्ही लिहायला सुरुवात करा साहित्य आणि कृती. उकडीच्या करंज्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी उकडलेली चणा डाळ, गूळ, केशर, वेलची पूड, साजूक तूप आणि मीठ. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये मीठ आणि केशर घालून तांदळाच्या पिठाची उकड करून घ्यावी. शिजवलेली चणा डाळ, गूळ आणि वेलची पूड हे मिश्रण एकजीव करावं. उकडीची पारी लाटून त्यामध्ये पुरण भरावं. तुपाचा हात लावून करंज्या वाफवून घ्याव्यात. अभी सारे